चला तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी ओल्या लाल मिरच्यांचं लोणचं करणार आहोत. अतिशय चटकदार आणि चमचमीत हे लोणचं तयार होते. लोणचं करण्यापूर्वी मिरच्या छानपैकी धुवून घेतल्या, नंतर त्या थोड्याशा पसरवून ठेवल्या, म्हणजे त्यावर अजिबातच पाणी शिल्लक राहणार नाही. मिरच्या ह्या कोरड्या झाल्या की त्याचे असे देठ काढून घ्यायचे. जर मिरच्यांचे देठ काढताना कोणाच्या हाताची आगाग वगैरे होत असेल तर प्लास्टिकचे ग्लोव्ज येतात ट्रान्सपरंट, ते वापरून मिरचीचे देठ काढून घ्यायचे. मी आणलेल्या मिरच्या ह्या थोड्याशा बारीक आहेत. मार्केटमध्ये अशा जाड लाल ओल्या मिरच्या देखील येतात, त्या घेतल्या तरी देखील चालेल. मिरचीचे देठ काढून झाले की मिरच्या अशा प्रकारे मधून कापून घ्यायच्या आणि आत असलेलं बी हे अशा प्रकारे काढून घ्यायचे. मोठ्या मोठ्या मिरच्यांमध्ये बियांचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे ते शक्यतो काढून घ्यावे. त्यामुळे आपल्याला आतमध्ये मसाला भरायला देखील सोपे जाते. लोणचं करण्यासाठी मी अर्धा किलो मिरची घेतलेली आहे. माझ्याकडील मिरच्या ह्या जास्तच लांब लांब आहेत, म्हणून मी काही काही मिरच्यांचे 2-2 भाग करून घेतले. यातील 10-12 मिरच्यांचे अतिशय बारीक तुकडे करून घेतले. लोणच्यासाठी मी इथे पाव किलो ओली हळद घेतलेली आहे. तसेच 1 टेबलस्पून बडीशोप, 10-12 लवंग, 10-12 काळे मिरे, 1 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे. आता पॅनमध्ये आपण धणे, मोहरी, बडीशोप आणि मेथीदाणा हे सगळे गरम करून घेऊयात. अगदी 2 ते 3 मिनिटातच हे साहित्य छानपैकी गरम झाले. बाकीचे मसाले आपले गार होत आहेत, तोपर्यंत आपण मीठ देखील गरम करून घेऊयात. लोणचं करण्यासाठी मी इथे जाड मीठ वापरलेलं आहे. गार झालेले मसाले मिक्सरमधून बारीक करून घेतले. त्याचबरोबर थोडे मीठ देखील त्याबरोबर बारीक करून घेतले. बारीक केलेले मसाले आणि हिंग आपण आता ओल्या हळदीमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात. लोणच्याला थोडासा तिखटपणा येण्यासाठी त्यातीलच 10-12 मिरच्या ह्या मिक्सरमध्ये मीठ टाकून बारीक करून घेऊयात. वाटलेल्या मिरच्या देखील हळदीमध्ये मिक्स करून घेते. यामध्ये मी 2 चम्मच रेडीमेड लोणच्याचा मसाला देखील टाकलेला आहे. हळदी आणि मिरची यांचे जे मिश्रण केलेले आहे, आता आपण ते एका स्टीलच्याच पातेल्यामध्ये काढून घेऊयात. लोणचं आपले छानपणे टिकून राहावे आणि त्याला टेस्ट देखील छान यावी, यासाठी एका लिंबाचा रस हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. गरम केलेले मीठ देखील गार झालेले आहे, ते देखील या मिश्रणामध्ये टाकून मिश्रण छानपैकी मिक्स करून घेते. हे लोणचं तयार करण्यासाठी मी 125 ग्रॅम जाडं मीठ वापरलेले आहे. लोणच्याला छान रंग यावा यासाठी त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची 2 ते 3 चम्मच टाकून घ्यायची. लाल मिरची पावडर टाकणे हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल वाटत तर नाही टाकली तरी देखील चालेल. लाल मिरच्यांनी देखील लोणच्याला छान रंग येतो. तसेच यामध्ये 2 टेबलस्पून व्हिनेगर देखील टाकून घेतले, म्हणजे वर्षभर आपले लोणचं आरामशीर टिकते. मसाला आपला हा सगळा तयार झालेला आहे. आता मिरच्यांमध्ये हा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे. मिरचीला आपण एक चिरा मारून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत, त्यामुळे मसाला सहजपणे आपल्याला त्याच्यामध्ये भरता येतो. मस्त अशा सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. आता ह्या मिरच्या आपल्याला एक रात्रभर अशाच झाकून ठेवायच्या आहे, म्हणजे त्यामध्ये मसाला हा छानपैकी मुरला जातो आणि मिठाला देखील पाणी सुटते. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लोणचं उन्हात ठेवायचं आहे. उन्हात ठेवताना त्यावर एखादी चाळणी ठेवायची आणि चाळणीवर एखादा पातळ कॉटनचा कपडा ठेवायचा, म्हणजे डायरेक्ट लोणच्याला ऊन लागणार नाही. पहा, 2 दिवसात लोणचे थोडेसे मुरले गेले आहे. सगळे मसाले आणि मिरच्या धरून जवळपास 1 किलोचे लोणचे तयार झालेले आहे. त्यासाठी मी इथे 400 ग्रॅम तेल घेतलेले आहे. तेल छानपैकी कडकडीत गरम करून नंतर ते कोमट झाले की त्यामध्ये 2 तमालपत्र आणि हिंग, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च आणि कलोंजी टाकून घेतलेली आहे. लोणच्यामध्ये कलोंजी टाकल्यानंतर लोणच्याला हा मस्त सुगंध येतो आणि टेस्ट देखील छान लागते. लोणच्यात तेल टाकल्यानंतर देखील आपल्याला 1 दिवस
लोणचे हे बाहेरच ठेवायचे आहे. 1 दिवस किंवा 2 दिवस जरी बाहेर ठेवले तरी देखील चालते. कारण की मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला लोणचे हे छान हलवता येते आणि तेल देखील सगळ्या मिरच्यांना हे व्यवस्थित लागते. एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये लोणचे हे टाकून घेते, म्हणजे लोणचे हे आपोआप हलवल्यासारखेच होते. तयार झालेले लोणचे आपल्याला काचेच्याच बरणीत भरायचे आहे. ते प्लास्टिकच्या बरणीमध्ये अजिबातच भरायचे नाही. ओली हळद आणि ओल्या लाल मिरच्यांचे हे लोणचे अतिशय टेस्टी लागते. पराठ्याबरोबर तर हे मस्त लागतेच. पण वरण भाताबरोबर देखील हे लोणचे फार छान वाटते. अशी ही ओल्या लाल मिरच्यांची चटकदार लोणच्याची रेसिपी तुम्ही करून पहा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. आता तयार झालेले लोणचे आपण काचेच्या बरणीत भरून घेऊयात. त्याआधी बरणीमध्ये थोडेसे विनेगार घालून ती बरणीला सगळीकडे लावून घेतले. आता त्यामध्ये आपण लोणचं भरून घेऊयात. थोडे थोडे करून सगळे लोणचे भरून घेते. लक्षात ठेवा, लोणचं काढताना चमचा अजिबातच ओला नको आणि 2-3 दिवसांनी लोणचे हे हलवून घ्यायचे, म्हणजे लोणचे हे अजिबातच खराब होत नाही आणि लोणच्याच्या वर थोडेसे तेल हे येऊ द्यावेत, म्हणजे ते वर्षभर छान टिकते. पहा, बरणीमध्ये भरलेले लोणचं पाहून देखील अगदी तोंडाला पाणी सुटते. अशी ही चटकदार, लज्जतदार ओल्या मिरच्यांच्या लोणच्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. ह्या लोणच्याची टेस्ट देखील ही फारच छान लागते. रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.